दरम्यान इम्तियाज जलील यांच्यावरती झालेल्या आरोपांच्या नंतर गोपीचंद पडळकर, चित्रा वाघ आणि सुप्रिया सुळे यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण बघूया। इम्तियाज जलील यांनी मागे सुद्धा त्या संदर्भामध्ये उघडपणे स्टेटमेंटही केले होते आणि एका अर्थाने पाठिंबा दर्शवला होता। धर्मांतर करणे, मुलींना फसवणे हे सगळे प्रकार या एमआयएमच्या महाशयाच्या नेतृत्वात होतात। काल जे काही पोलिसांनी धाड टाकून अटक केली त्यांना सुद्धा माहिती की त्यांना सपोर्ट कोणी केला। मी खात्रीलायक सांगतो, खात्रीलायक यामध्ये पूर्णपणे एमआयएमचा हात होता, एमआयएमने केलेला सपोर्ट आहे आणि त्याच्यामुळेच हे सगळं प्रकरण घडलेलं आहे। जे प्रश्न पोलिसांना मला विचारायचे आहे ते मला विचारतील ना। ते एका पालकमंत्र्याच्या मार्फत मी विचारणार आहे का? किंवा पालकमंत्री याच्या पोलिसांची वर्दी घालून बसलेले आहे तिथे की ते सगळे निर्णय घेणार आहे? म्हणजे पोलिस ही आम्ही, अदालत भी आम्ही, निर्णय ही आम्ही देणार आहे करके पालकमंत्री राजनीती करत असेल तर मला काय देणं घेणं? तर संजय शिरसाट यांनी आरोप केले आणि इम्तियाज जलील यांनी उत्तर दिलेली आहेत, त्यावरती प्रत्युत्तर दिलेली आपण बघितली। आणि या सगळ्या आरोप प्रत्यारोपांच्या मालिकेच्या नंतर गोपीचंद पडळकर, चित्रा वाघ आणि सुप्रिया सुळे यांनी देखील आपापली प्रतिक्रिया नोंदवली आहे। काल संभाजीनगरमध्ये ती सापडणं, नगरसेवकाचा तिला पाठबळ असणं, तर या सगळ्या प्रकरणामध्ये इम्तियाज जलील यांचा मुख्य रोल असणार आहे आणि त्याचा तपास पोलिसांनी करावा अशी मागणी आमची नाशिक पोलिसांच्याकडे आहे। आता त्याच्यामध्ये ज्यांनी आरोप केलाय ते मंत्री महोदय आहेत राज्याचे आणि ते स्वतः छत्रपती संभाजीनगरला वास्तव्याला आहे, त्यामुळे तिकडे काय कोणाचा याच्यात सहभाग आहे ते मला माहीत नाही आहे। परंतु सहभाग याच्यामध्ये लोकांना धर्मांतरण जबरदस्तीने करायला लावलंय का? तर 100% करायला लावलंय, कारण घटना समोर येताना दिसत आहेत आणि या सगळ्यांच्या नांग्या ठेचून करायचं काम हे मुंबई आणि महाराष्ट्राचे पोलीस करतायत। मला असं वाटतं ती इन्क्वायरी पूर्ण होऊ द्या, एकदा पूर्ण इन्क्वायरी झाली की आपल्याला नक्की कळेल। पण आज एक गोष्ट आपल्या सगळ्यांच्याच चॅनल वर्तमानपत्रातून जाणवते की महिलांवर होणारे अत्याचार, भ्रष्टाचार आणि परीक्षांमधला गोंधळ हा वाढत चाललाय। माझी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनम्र विनंती आहे की अतिशय गंभीर विषय आहेत, आम्ही असल्या गोष्टीत कधी राजकारण आणलं नाही आणि आणणारही नाही, कारण महिला सुरक्षितता आणि नागरिक सुरक्षितता ही कुठल्याही सरकारची नैतिक जबाबदारी असते।